50,000च्या सेव्हिंगमधून 50 लाखाचा यशस्वी बिझनेस कसा उभारला या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी ज्योती सोनटक्के. असं म्हणतात की नाक दाबलं की तोंड उघडतं आणि ते नोटबंदीमध्ये कळालं. कारण जे लेडीज आपल्या सेव्हिंग करून पैसे मागं ठेवत होत्या, नवऱ्यांना न सांगता, काहींना अकाउंट नव्हते म्हणजे असेच पैसे जमा करून ठेवायच्या की आपल्याला ऐन टायमाला कामाला येतील, कधी गरज पडतेच की लेडीजला माहिती असतं की आपल्या संसारामध्ये गरज लागते आणि म्हणून ती कधी ना कधी थोडे तरी पैसे मागं ठेवते. आणि ते नोटबंदीमुळं त्यांचा सगळं म्हणतात ना काळा बाजार उघडीस पडणार होता. पण काही नवऱ्याला सांगू शकत होत्या, काही नाही सांगू शकत होते. कारण विश्वास उठतो ना मग माणसाचा की आपल्याला पुन्हा पैसे जमा करून ठेवते. मग काही जण साड्या हे खरेदी कर, कपडे खरेदी कर, आपला बिझनेस चांगला चालू होता. नोटबंदीमध्ये मी वाईट नाही आहे, कारण खूप खरेदी झाली लोकांची आणि माझ्याकडं इतकं कस्टमर वाढलं का नाही तर अपेक्षापेक्षा जास्त आणि खूप छान रिस्पॉन्स भेटला मला त्या गोष्टीचा. पण नोटबंदी ही चांगली पण होती आणि खूप हे पण होती, वाईट पण होती. ते कसं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू.